माझं नाव विश्वास प्रकाश पिंगळे, राहणार कटपळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. काय विषय होता? विषय असा झालेला आहे की कटपळ येथे गट नंबर 978-2 मध्ये गायरान हे क्षेत्र आहे. त्या गायरान क्षेत्रामध्ये विक्रम तातो भोसले यांनी एक संस्था चालू केलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक संस्थेच्या अंडरखाली एक अकॅडमी चालू केली ती, पण ती क्षेत्र आहे गायरानचं. ती क्षेत्राला त्याला मी ग्रामपंचायतीला जाणून दिली की बाबा 16/12/2024 रोजी की संबंधित व्यक्ती असा गायरानमध्ये गायरानच्या जागेत एक संस्था चालवते येते का म्हणून मी ग्रामपंचायतला विचारलं. ग्रामपंचायतनं माझ्या अर्ज दखल घेऊन तरी समोर त्या व्यक्तीला नोटीस काढली बाबा समोर तुम्ही ह्या गटामध्ये 978-2 मध्ये अतिक्रमण केलेलं आहे. अतिक्रमण करून बांधकाम करून कंपाऊंड मारलेलं आहे. जवळजवळ अर्धा एकरच्या आसपास त्याने अतिक्रमण केलेलं आहे. ग्रामपंचायतनंच दिलेलं आहे त्याला सगळं. ते ग्रामपंचायतचं पूर्ण नोटीस आहे. निदर्शनास आल्यानंतर मी परत तहसीलदार, DDO आणि पालकमंत्र्यांना वगैरे सगळा पत्रव्यवहार केलेला आहे. पूर्ण ह्याचा शिक्षणाधिकाऱ्यांना बी पत्रव्यवहार केला आहे. त्याच्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना बी जाणून बुजून वारंवार त्यांनी टाळाटाळ केली कारवाई करायची. त्यांनी पत्र काढून केलं पण विस्तार अधिकारी कुमटेकर म्हणून त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यांना काहीतरी पाठीमागं प्रॉब्लेम आला किंवा काय त्यांचं झालं त्यांचा विषय आहे तिथं. त्याचं एकंदरीत अशी ही गोष्ट आहे सगळी. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं ती शाळा आहे का अकॅडमी आहे का क्लासेस चालू? ती एका शैक्षणिक संस्था आहे. त्याच्यामुळे त्या खाली त्यांना उद्दिष्ट असते भरपूर. मग त्याने सांगते की बाबा ही शाळा आहे म्हणून इथं. शाळा नाही अकॅडमी आहे म्हणून. पण अकॅडमी किती वेळ असते, क्लास किती वेळेस असतो तो? 1 तास 2 तास. त्याची 3 ते 9 ह्या वेळेस शाळा चालते त्याची. आणि त्या शाळेच्या सगळ्या मुलांचं दाखलं दुसऱ्या शाळा जोडलेलं आहे. ह्याला मागणी ह्याच्या नावानुसार मागणी अर्ज झाली काय काय त्याच्याकडे माझी पोच पण आहे, माझ्याकडे आहे तिथे. ह्या शाळेच्या नावानं विद्यार्थ्यांचं दाखला मागणी अर्ज आहे. त्याला मागणी अर्ज आल्या दुसऱ्या शाळेने दाखलं सोडले. त्यांना काय परमिशन नसताना किंवा त्या पालकांची किंवा त्या शाळेची त्या शाळेच्या संदर्भात मागणी अर्ज नसताना त्या दुसऱ्या शाळेने दाखलं सोडले त्यांनी. असं केलं त्यांचं. असं मग कुठल्या विभागाला पत्रव्यवहार केला तुम्ही? मी शिक्षण विभागाला केला आहे, कलेक्टरला केला आहे, पालकमंत्र्यांना केला आहे, तहसीलदारांना केला आहे आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना पण केला आहे. काय सांगण्यात येते ते? हीच अनधिकृत शाळा आहे. गायरानमध्ये त्यानं अतिक्रमण करून इमारत बांधून कंपाऊंड करून गायरांची जागा अतिक्रमण करून केली. संबंधित व्यक्तीला काय आदेश दिले का त्यांच्याकडून? काय त्यांच्याकडून ती काय माझ्याकडे नाही आदेश काढलेला. फक्त ग्रामपंचायतने त्याला नोटीस काढली बाबा संबंधित जागा तुझी अतिक्रमण आहे, कंपाऊंड आणि तुझी इमारत काढून घेऊन ग्रामपंचायतीने त्याला 7 दिवसाची मुदत दिली. पण त्याने कुठलंच काही केलेलं नाही. ग्रामपंचायतनं का बरं कारवाई केली? ग्रामपंचायत त्यांचं काय ग्रामसेवक त्यांचं काय साठगाठ काहीतरी झाले असेल त्यांची. ते काय पूर्ण नाही माझ्याकडे त्याचा, पण ते झालं त्याने कारवाई करायला वारंवार ग्रामसेवकाकडे मी जाऊन बसतो. बॉडीतील जवळजवळ सगळ्या सदस्यांना सांगितलं होतं त्याला की बाबा त्या शाळेचे जे अतिक्रमण आहे काढून घ्यायला हवं. तेव्हा त्यांना सांगितलं की जागा मोजलेली नाही. त्यांनी बॉडीने त्याला पैसे काढून दिले की बाबा त्या जागेची मोजणी करण्यासाठी पैसे त्याला ठेवते त्याच्याकडे. पैसे भर मोजणी करून घे आणि त्यांचं ती काढून घे, आपली जागा आपल्या ताब्यात घेऊन सांगितलं सगळं. पण ग्रामसेवकपणा हलगर्जीपणा केला पण ग्रामसेवकनं. आणि पंचायत समिती विस्तार अधिकारी कारवाई करायला आलते बरोबर? पंचायत समितीचे कुमटेकर आलते काय कुमटेकर कारवाई करायला आलते. होय. मग त्यावेळेस काय घडलं तरी? त्याने मला असं सांगितलं की माझ्यावर त्यानं त्याचे मिसेसला वगैरे पाठवलं, आम्ही आत्महत्या करेल, आम्ही हे करेल, ते करेल असं त्याला दमदाटी काहीतरी केली चालेल. त्यावेळेस कुमटेकरने मला सांगितलं त्यांच्याकडे कारवाई थांबली. त्यांच्याकडून काय शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढले त्याचे पण माझ्याकडे पोहोचायचे बाबा संबंधित संस्थेवरती फौजदारी दाखल करा म्हणून. आणि ज्यावेळेस फौजदारी दाखल करा म्हणून मी विचारलं त्याला, तर ते कुमटेकर काय म्हणलं की तुम्ही फौजदारी माझ्याबरोबर करून फौजदारी तुम्ही दाखल करा. म्हटलं तो माझं काम नाही, ते तुमचं काम आहे, माझं फौजदारी करायचं काय काम असं विचारतात. मग ती जागा सदर जागा गावठाण नाही गायरान आहे. हे ग्रामपंचायत पत्र आहे. कधीच आहे पत्र ते? हे पत्र 2024 आहे. हां 2026 आहे. हो त्या दिवशी माझा पटपुरावा 2 वर्षापासून चालू आहे. 13/12/2024 पासून पत्र काढले त्यांनी. 2 वर्ष झालं. 2 वर्ष पाठपुरावा करतो. तरी ग्रामसेवक कुठले? ग्रामसेवक बुरुंगले भाऊसाहेब आहेत. हां ती कारवाई करत नाही. कारवाई करत नाही. त्यांनी टाळाटाळ उत्तर देते मला प्रत्येक वेळेस. माझे बरेचसे लोकांकडे माहिती त्यांच्या समोर मी विषय घेतलाय, ग्रामसभेत विषय घेतलाय, काय केलं नाही तर मला पत्र नाही, कलेक्टरचं पत्र मोजणी करायला लागतंय कारण मी टाळाटाळाचा विषय येतो. त्याचा गावठाण जागेस वाणिज्यासाठी देता येत नाही जागा, वापरासाठी देता येते की, पण संबंधित व्यक्तीला 7/12 त्याचा असताना त्याला जागा दिलेली आहे त्यांनी. त्याचा 7/12 पण आपल्याकडे. त्या संबंधित व्यक्तीचा स्वतः क्षेत्र आहे त्याचं. त्या व्यक्तीला 7/12 त्यानं काय सांगितलं ग्रामपंचायतला की बाबा मला राहण्यासाठी जागा नाही, खोटं सांगून त्यांनी जागा ग्रामपंचायत घेतली. असं जिथं जागा ती गाव कोणतं आहे? कटपळ. ही जागा आहे पिलू रस्त्याची, गट नंबर 1915/6 ब त्याचा आहे. स्वतःचा उतार आहे. स्वतःचा उतार विक्रम भोसलेचा उतार आहे तो. स्वतःचा उतार असताना स्वतःची जागा असताना संबंधित ग्रामपंचायतला खोटं लेखी आश्वासन देऊन खोटं आश्वासन सांगून ग्रामपंचायतला बी ती मान्य आहे की बाबा त्यानं अतिक्रमण केलं म्हणून त्याने पत्र काढलंय त्याला. असं
पण तुम्ही ही पाठपुरावा करत असताना हम्म. तुम्हाला वाटतं का कारवाई होईल असं? कारवाई अशी मला 2 वर्षात तर जाणवली नाही कारवाई होईल असं, म्हणून मी तुमच्याकडेच कारण तेवढं झालं. हां. यांच्याकडे मी झिजवले शिक्षण अधिकाऱ्याकडे आठवड्यात 2 दिवस मी देत असायचं. नवले सर कधीच भेटत नव्हतं. बरं. माझे कॉल हिस्ट्री जर काढून बघितली तर नवले सरला कमीत कमी 400 कॉल असतील माझं. पण आता तुमचा काय इशारा आहे का आता काय मी प्रशासनाला? सांगितले की आता मी विचारा मी आता उद्या पालकमंत्र्यांना भेटणार आहे. हां. जर 15 ऑगस्ट अगोदर नाही करावं तर मी आमरण उपोषणाला बसणार आहे 15 ऑगस्ट अगोदर. आम्हाला आमरण उपोषणाला बसणार. कारवाई